श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल विशेष भाग. आजचा दिवस प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या सद्गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. हा केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनातील दिशा देणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनात अनेक शिक्षक भेटतात, अनेक लोक मार्गदर्शन करतात, पण सद्गुरू तो असतो जो आपल्या आत्म्याला जागृत करतो, अज्ञानाचा अंधार दूर करून सत्याचा प्रकाश दाखवतो. स्वामी हे असेच कृपाळू सद्गुरू होते. त्यांनी असंख्य भक्तांचे दुःख दूर केले, निराश मनांना धैर्य दिले आणि श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला. स्वामी समर्थांचे एक वचन लाखो भक्तांच्या हृदयात आजही आशेचा किरण बनून आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात गुरुचे प्रेम, संरक्षण, कृपा आणि विश्वास सामावलेला आहे. मित्रांनो, जीवनात संकटे येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी आजार, कधी नातेवाईकांमधील तणाव, तर कधी मनातील नैराश्य. अशा वेळी आपण अनेक ठिकाणी आधार शोधतो, पण ज्यांच्या जीवनात गुरुचा हात असतो त्याला संकटेही नवीन शक्ती देऊन जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी माझ्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालतो का? मी माझ्या जीवनात प्रेम, दया, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपतो का? कारण गुरुची खरी पूजा केवळ फुले अर्पण करण्यात नसते. गुरुची खरी पूजा म्हणजे त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगणे. श्री स्वामी समर्थांनी कधीही बाह्य दिखाव्यावर भर दिला नाही. त्यांनी श्रद्धा, विश्वास, नामस्मरण आणि सत्कर्म यांना महत्त्व दिले. दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केल्याने मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. अनेक भक्त आपल्या अनुभवातून सांगतात की नामस्मरणामुळे त्यांना मानसिक धैर्य, आशा आणि समाधान मिळाले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करू शकतो? पहाटे स्नान करून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. फुले, नैवेद्य अर्पण करावेत. मनापासून प्रार्थना करावी. शक्य असेल तर गुरूंना गरजूंना अन्नदान किंवा मदत करावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने नामस्मरण करावे. आजचा दिवस आपण गुरूंना काही मागायचे असेल तर संपत्तीपेक्षा सद्बुद्धी मागूया. यशापेक्षा योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मागूया. कारण योग्य विचार असतील तरच जीवनातील अनेक अडचणींना आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो. लक्षात ठेवा, गुरु आपल्या प्रत्येक इच्छेला त्वरित पूर्ण करतीलच असे नाही, पण ते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांचा सामना करण्याची ताकद आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास नक्की देऊ शकतात. आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी आपण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही वेळ नामस्मरण करूया. कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुखावणार नाही. आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करूया आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करूया. याच आचरणातून गुरूंची खरी सेवा घडते. प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण सर्वांनी मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी, आमच्या जीवनातील अज्ञान दूर करा. आम्हाला योग्य विचार, योग्य कर्म आणि श्रद्धेने जगण्याची प्रेरणा द्या. संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी असू द्या. सदैव राहू द्या. चला, आता सर्वांनी डोळे मिटून शांत मनाने 3 वेळा स्वामींचे नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच नामात शक्ती आहे.
याच नामात श्रद्धा आहे आणि याच नामात मनशांतीचा मार्ग आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, सद्बुद्धी आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.